काय गाईस, तर आम्ही आलो आहे वर्कशॉपमध्ये आणि आपल्या राजाची आखणी बनवणार आहे. तर त्याची व्हिडिओ दाखवणार आहे आखणी बनवायची. आपल्याबरोबर आहेत राजाचे कार्यकर्ते. सगळे आलेत आखणी करणारे म्हणून, कधी येत नाही ते आज आलेत. आपला विनीत भाटकर. कशाला आली आहे गे? कशाला आली आहे? कशाला आली आहे? फक्त एक दिवस यायचं, हा बॅग पकडायचं, बरोबर. अशीच कामं करत राहा, समजलं काय? कशाला घाबरतो काय तुला? असं काय नसतं. कट कट. अरे हा मयूर दादा, समोसा भाऊ कुठे? अरे समोसा भाऊ कुठे ते तर सांग. पोहोचला पण ना तुला चिंचवची चटणी पाहिजे ना. आपल्याबरोबर इथे आपले कार्यकर्ता आणि आपले दुसरे कार्यकर्ता. आणि आता थोड्याच वेळात आखणीची व्हिडिओ चालू होईल. काय वाटतं मयूर दादा, आखणीची व्हिडिओ चालू होणार आहे? त्याला जरा तोंडात त्याच्या दात दुखतोय ना, म्हणून डॉक्टरकडे जाऊन आलाय तो. हसू नका मयूर दादा. इथे आखणी घ्यायला चालू करतात आखणीची. काय बोलणार आता, आपण ब्लॉग बनवतो आणि अशी लोक बोलतात आपल्याला बंद कर. सपोर्टच नाही करत. थोडं सपोर्ट कर ना मयूर दादा. शिव्या खाशी ना. इथे आखणीची व्हिडिओ आखणी बनवायला आता चालू करणार आहे. नाही दाखवत मी, दाखवत. हसतंय बघा, कसा हसतंय बघा. कडक रे कडक च्या गावात. व्हाईट वाला आणि एक त्याला सेंटर पॉईंट येतो अपोज पॉईंट. माऊ कलरचा. हे आमचे कार्यकर्ते बिचारे संध्याकाळी 11 वाजल्यापासून इथे बसून आहे. इथे वेळ वाजले आता 2:10 झाले. आज नंतर संध्याकाळी नाही होत. कशा वडापाव खात आहेत बघा. 2 खाल्ले, प्रत्येकी 2 आणलेत बाई. काय गाईस, तर आता आपण चाललोय घरी. वाजले 4:45 सकाळचे. आखणी काढून झाली, लय वेळ लागला, भरपूर काम होतं म्हणून फिनिशिंग. आणि आता आपण घरी चाललोय आणि उद्या परत दुपारी डायमंड वर्कसाठी यायचं आहे. आता हा ब्लॉगमध्ये आपल्या आखणीची व्हिडिओ दाखवेल मी.
तुम्ही बघा. चला बाय. नाही